नमस्कार, मी स्नेहल. तर या दिवाळी फराळमध्ये खमंग आणि कुरकुरीत पदार्थ तेही सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. चकली. तर चकलीचं साहित्य बघून घेऊयात. इथे भाजकी चणा डाळ थोडे भाजून घेतलेली आहे 1 वाटी, पोहे भाजून घेतलेले आहेत 1 वाटी, हिंग घेतलेला आहे, लाल तिखट, जिरे पावडर, धणे पावडर, हळद, पांढरे तीळ, ओवा, मीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. तर इथे मोठी परात घेतलेली आहे. त्यात 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलं. तांदळाचं पीठ घातल्यानंतर जे आपण भाजकी चणा डाळ घेतली होती भाजून, त्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे तेही यात घालायचं. पोहे भाजून घेतले होते तेही मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत, तेही यात घालूयात आणि हे थोडे मिक्स करून घेऊयात. पीठ जे आहेत ते तिन्ही यात मसाले घालूयात कोरडे. लाल तिखट घालायचं. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्तही करू शकता. हळद घातलेली आहे, धणे पावडर घातली, धणे पावडर ही मिक्स करून घ्यायची. जिरे पावडर घातलेली आहे, खूप छान चव लागते, नक्की ट्राय करून बघा. हे कोरडे मसाले खूप घरगुती आहेत. हिंग घेतलेला आहे, पांढरे तीळ घेतलेले आहेत. पांढरे तीळ खूप छान दिसतात चकलीवर, थोडे जास्तच घातले. ओवा घेतलेला आहे, ओवा नेहमी चोळूनच घालायचा हातावर, तर ओवा पूर्ण घातला. चवीनुसार मीठ घालायचं. आता हे सगळं कोरडं साहित्य सर्वात आधी मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले वगैरे जे आपण घातलेले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अर्धी वाटी तेल घेतलं होतं. तेल कडकडीत गरम करायचं आणि याचं मोहन या पिठात घालायचं, जेणेकरून आपली चकली कुरकुरीत होते. हे तेल थोडं गरम आहे, त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने सर्वात आधी मिक्स करून घ्यायचं आहे. तेल थोडं थंड झालं, कोमट झालं की यात हाताने मिक्स करून घ्यायचं. पिठात घातलेलं तेल थंड झालेलं आहे, ते हातानेच मिक्स करून घेऊयात. चांगले चोळून मिक्स करायचं आहे. पिठात आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊयात. पिठात जर पाणी जास्त झालं तर चकल्या तेलात फुटूही शकतात. तर कडकडीत किंवा कोमट पाणी केलेलं आहे तेही यात घालूयात आणि पीठ मळून घेऊयात. सर्वात आधी थोडं चमच्याच्या साहाय्यानेच मिक्स करा, हाताला चटके बसू नये यासाठी. तर इथे थोडं पाणी थंड झालेलं आहे, पीठ नॉर्मल झालेलं आहे. इथे मिक्स करून घ्यायचं, पीठ मळून घ्यायचे. मऊ मळायचे पण घट्टसर मळून घ्यायचे. चकली पाडण्यासाठी पिठाचा एक छोटा गोळा मळून घेतला. चकलीचा साचा घेतलेला आहे, यात पिठाचा गोळा घातलेला आहे. चकलीचा साचा लावून घेऊयात आणि ही चकली गोल आकारात तयार करून घेऊयात. 4 वेढे घालून ही चकली तयार केलेली आहे, जास्त मोठी नाही आणि छोटी नाही. तर इथे सुबक अशी काटेदार चकली तयार करून घेतलेली आहे. तेल तळून घेतलेले, अगदी कडकडीत तेल गरम करून नाही घ्यायचं, मध्यम ते मंद आचेवर ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत ही चकली तळून घ्यायची आहे. चकलीची पहिली बॅच तळून झालेली आहे. तेल निथळून घ्यायचं. आता प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. याच पद्धतीने या सगळ्या चकल्या तयार करून घेऊयात. नक्की ट्राय करून बघा ही खमंग कुरकुरीत चकली. ही रेसिपी फक्त आपण दिवाळी सणातच नाही तर आपण वर्षभरात कधीही करू शकतो. नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच घरगुती सोप्या आणि खमंग कुरकुरीत रेसिपीजमध्ये. तोपर्यंत आनंदात राहा, खात राहा. धन्यवाद.